नमस्कार मित्रांनो, ATC क्लासेसच्या लर्न ॲट होम या कॅम्पेनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आपली एक्झरसाइज 1.5 कंप्लीट करत होतो. त्यामध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर पाहिले होते. आता लास्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 1.5 एक्झरसाइजमधला, त्यामध्ये आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर ह्या सगळ्या ऑर्डरचा फाइंड आउट करत करत nth ऑर्डरपर्यंत जायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ते सर्व फाइंड आउट करत असतानाच जे फॅक्टोरियल आहे त्यांचासुद्धा यूज करायचा आहे. तर हा 4था नंबरचा क्वेश्चन सॉल्व करून हा चॅप्टर नंबर फर्स्ट आपला डिफरन्सिएशन कंप्लीट करू. नंतर मग सेकंड चॅप्टरकडे वळूया. तर बघूया एक्सरसाइज 1.5 मधले क्वेश्चन नंबर 4. आपला लास्ट टॉपिक आहे एक्सरसाइज 1.5 मधला, जो म्हणजे सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन म्हणजे आतापर्यंत आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिलं. यामध्ये आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायला सांगितलं तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. त्या रिझल्टला आपण सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आर अटमोस्ट इम्पॉर्टंट इन सायंटिफिक इंजिनिअरिंग. याचं खूप महत्व आहे. nth डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन हे फाइंड आउट करत असताना आपल्याला अप टू n याला डिफरन्शिएट करत जावं लागणार आहे. आणि हे सॉल्व्ह करत असताना मॅथमॅटिकल इंडक्शनचा यूज खूप म्हणजे मॅथमॅटिकल इंडक्शन खूप महत्वाची स्टेप आहे यामध्ये. त्यामध्ये 3 स्टेपनं आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहे. पहिल्या स्टेपमध्ये फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सिम्पली डिफरन्शिएट करून फाइंड आउट करायचं. त्यानंतर त्यामध्ये चेंजेस ऑफ इन द कोएफिशियंट, अँगल अँड पॉवर फंक्शन ऑब्झर्व करायचे आहेत इच टर्म मध्ये. त्यानंतर nth डेरिव्हेटिव्ह विथ द हेल्प ऑफ पॅटर्न फाइंड आउट करायचं, ऑब्झर्व करायचं आणि जनरल फॉर्म मध्ये म्हणजे nth ऑर्डरच्या फॉर्म मध्ये त्याला लिहून घ्यायचं आहे. ह्या 3 स्टेप जर फॉलो केल्या तर तुम्हाला सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन कोणत्याही फंक्शनचं मिळू शकते. आणि एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह करू शकतो. लास्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 तो सॉल्व्ह करू शकतो या बेसिसवर. मग ते क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर 3 आपल्याला केस तिथं फाइंड आउट करायची आहे. पहिली केस आहे इफ m इज ग्रेटर दॅन 0 अँड m इज ग्रेटर दॅन n. ही एक पहिली केस फाइंड आउट करायची आहे. दुसरी केस m इज ग्रेटर दॅन 0 अँड m इज इक्वल्स टू n. हे सुद्धा तिथं चेक करायचं आहे. लास्ट मध्ये m इज ग्रेटर दॅन 0 अँड m इज लेस दॅन n. ह्या 3 स्टेप जर तिथे चेक केल्या, 3 स्टेप चेक केल्यानंतर तुमचं क्वेश्चन सॉल्व्ह होईल. म्हणजे ह्या 3 केस आणि त्या 3 स्टेप असं म्हणून हा सक्सेसिव्ह डिफरन्सिएशनचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला क्वेश्चन आहे ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ m. याला सॉल्व्ह करायचं आणि याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं फाइंड आउट करायचं आहे. तर हा दिलेला क्वेश्चन जो आहे त्याला सगळ्यात पहिले लेट y कन्सिडर करायचं, ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ m. नंतर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्टिव्ह m. तर डिफरन्शिएट केल्यानंतर a रेज टू दी पॉवर ऑफ m च्या फॉर्मॅट मध्ये येऊ शकतो. dy बाय dx इज इक्वल्स टू m कॉन्स्टंट बाहेर ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ, समजा डिफरन्शिएशन जर केलं आपण याचं तर हा ax प्लस बी च्या फॉर्मॅट मध्ये येईल. म्हणजेच m कॉन्स्टंट बाहेर ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ m मायनस 1. x रेज टू दी पॉवर m चा फॉर्म्युला जर लावला, अगेन डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस बी, तर इथं काय येणार आहे m इंटू ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ m मायनस 1. याचं जर डिफरन्शिएशन जर केलं, a कॉन्स्टंट बाहेर x चं डिफरन्शिएशन म्हणजे a येईल आणि b चं डिफरन्शिएशन 0 म्हणजे काय येईल am ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ m मायनस 1 dy बाय dx. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट काढलं. यानंतर याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, त्याची व्हॅल्यू येईल डिफरन्शिएशन ऑफ dy बाय dx इज इक्वल्स टू am कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ m मायनस 1. याला अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर बघा dy बाय d2y अपॉन dx स्क्वेअर येईल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल आणि am कॉन्स्टंट बाहेर काढल्यानंतर डिफरन्शिएशन त्याचं येईल m मायनस 1 बाहेर. त्याचं जर डिफरन्शिएशन केलं अगेन ax प्लस बी रेज टू दी पॉवर ऑफ m मायनस 1 मायनस 1 अगेन डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस बी. म्हणजे सॉल्व्ह करत जायचं तर am इंटू m मायनस 1 ax प्लस बी m मायनस 1 मायनस 1 मायनस 2 येईल. याचं डिफरन्शिएशन येच येईल. हा a आणि हे आहे a स्क्वेअर m मायनस 1 into ax plus b m minus 2 d2y upon dx square. आता याला अगेन डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x, तर आपल्याला मिळणार आहे डिफरन्शिएशन ऑफ d2y upon dx स्क्वेअर. कारण आपल्याला 3 वेळा डिफरन्शिएट करायला सांगितला. a स्क्वेअर m कॉन्स्टंट बाहेर m मायनस 1 सुद्धा कॉन्स्टंट बाहेर. अगेन डिफरन्शिएशनचा ax प्लस b रेज टू दी पॉवर ऑफ m मायनस 2. तर ही टर्म जशीच्या तशीच राहणार आहे. बघा नेक्स्ट मध्ये काय होते,
नेक्स्ट मध्ये ए स्क्वेअर एम एम मायनस वन याचं डिफरन्शिएशन एम मायनस टू कॉन्स्टंट बाय डिफरन्शिएशन ऑफ ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर ऑफ एम मायनस टू मायनस वन आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ ए एक्स प्लस बी म्हणजेच ए स्क्वेअर एम एम मायनस वन एम मायनस टू हा येईल ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर ऑफ याचं डिफरन्शिएशन केल्यावर हे लिहायची गरज नाही एम मायनस थ्री आणि याचं डिफरन्शिएशन येईल ये म्हणजे काय होईल ए क्यूब एम एम मायनस वन एम मायनस टू ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर ऑफ एम मायनस थ्री डी थ्री वाय अपॉन डी एक्स क्यूब. तर आपल्याला 3 स्टेपनं सॉल्व्ह करायला सांगितलं, 3 वेळा डिफरन्शिएट करायला सांगितलं, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट करायचं. नंतर कोइफिशियंट स्टेप नंबर 2 मध्ये त्याचे कोइफिशियंट पॉवर हे सगळं चेक करायला सांगितलं आणि थर्ड स्टेप मध्ये त्याला जनरल फॉर्म मध्ये लिहायला सांगितलं. यावरून आपण याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. इथल्या तीनही डिफरन्शिएशनला ऑब्झर्व केल्यानंतर dny अपॉन dx रेस टू दी पॉवर ऑफ n च्या फॉर्मॅट मध्ये जर लिहिलं तर आपल्याला आन्सर मिळेल m फॅक्टोरियल a raised to the power of n ax plus b raised to the power of m minus n अपॉन मध्ये m minus n फॅक्टोरियल या फॉर्मॅट मध्ये येईल. परंतु आपल्याला 3 केस इथं काय करायचे ऑब्झर्व करायचे. ही केस झाली पहिली ज्यामध्ये m इज ग्रेटर दॅन 0 m इज ग्रेटर दॅन n ही केस झाली. दुसऱ्या केस साठी याचा आन्सर येईल nth डेरिव्हेटिव्हचं जर nth डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायला सांगितलं तर सरळ सरळ 0 येईल जिथं m इज ग्रेटर दॅन 0 राहणार आहे. इफ m इज ग्रेटर दॅन 0 अँड m इज लेस दॅन n जर राहिला तर. आणि थर्ड वाला क्वेश्चनचं तिघांचे ऑब्झर्वेशन करून जर लिहिलं तर त्याचं n फॅक्टोरियल इंटू a रेस टू दी पॉवर ऑफ n इफ m इज ग्रेटर दॅन 0 अँड m इज इक्वल्स टू n या फॉर्मॅट मध्ये जर त्याचं राहिलं तर हे झालं त्याचा आन्सर. हा अशा प्रकारे हा पहिला क्वेश्चन त्याचा झालेला आहे सॉल्व. तुम्हाला व्यवस्थित 3 स्टेप फॉलो करायला लागेल आणि तिन्ही केस तुम्हाला लिहावं लागेल. याला तुम्ही केस नंबर 1 लिहू शकता, इथं केस नंबर 2 लिहू शकता आणि इथं केस नंबर 3 पण लिहू शकता. असे 3 केस तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. हा दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे ज्यामध्ये nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा 1 अपॉन x. तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये लेट y इज इक्वल्स टू 1 अपॉन x कन्सिडर करू. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन x चं डिफरन्शिएशन 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. अगेन डिफरन्शिएट करूया याला विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इज इक्वल्स टू याला आपण लिहू शकतो मायनस x रेस टू पॉवर मायनस 2. तर अगेन जर डिफरन्शिएशन केलं तर याचं सुद्धा डिफरन्शिएशन होऊन जाईल. मायनस साइन कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ x रेस टू मायनस 2 मायनस साइन ते मायनस 2 समोर डिफरन्शिएशन ऑफ x रेस टू मायनस 2 मायनस 1 अगेन डिफरन्शिएशन ऑफ x. तर याचा आन्सर येईल मायनस मायनस प्लस डिफरन्शिएशन जर झालं त्याचं तर डिफरन्शिएशन येईल x रेस टू मायनस 3 याचं डिफरन्शिएशन 1 म्हणजे 2x मायनस 3 d2y अपॉन dx स्क्वेअर. याला अगेन जर डिफरन्शिएट केलं तर त्याचा आन्सर येईल. अगेन डिफरन्शिएट केल्यावर त्याचा आन्सर येईल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएशन ऑफ d2y अपॉन dx स्क्वेअर. आपण थर्ड ऑर्डर पर्यंत जातो तर डिफरन्शिएशन ऑफ 2x रेस टू पॉवर मायनस 3 2 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ x रेस टू पॉवर मायनस 3 2 कॉन्स्टंट बाहेर याचं डिफरन्शिएशन मायनस 3 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन जर याचं केलं तर x रेस टू पॉवर मायनस 3 मायनस 1 म्हणजे 2 3 जा मायनस 6 x रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 4 d3y अपॉन dx क्यूब. आता हा थर्ड वाला सेकंड वाला आणि फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला x मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो इनव्हर्स फंक्शनचा यूज करून. हे 3 जे फाइंड आउट केले या 3 ला ऑब्झर्व करायचे तुम्हाला. 3 ला ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्या जनरल सोल्युशन मध्ये त्याला लिहायचं आहे. तर जनरल सोल्युशन त्याचं आपण कसं लिहू शकतो बघा. Therefore the nth order derivative तिघांना ऑब्झर्व केल्यानंतर आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो लिहू शकतो तो बघा. तर इथं मायनस 1 तर प्रत्येक ठिकाणी आहे. मायनस 1 रेस टू दी पॉवर ऑफ n इंटू n फॅक्टोरियलच्या फॉर्मॅट मध्ये ते जाईल आणि अपॉन मध्ये x रेस टू दी पॉवर ऑफ n प्लस 1 तर तिथं ऍड होतच आहे. तर हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. ह्या जनरल सोल्युशन वरून आपण त्यांचा आन्सर लिहू शकतो. तर हा क्वेश्चन नंबर 2 त्याचा झालेला आहे सॉल्व.
हा थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ई रेस टू दी पॉवर ऑफ ए एक्स प्लस बी, याचं nth डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे, तर ते फाइंड आउट करूया. तर दिलेल्या फंक्शन नुसार y कन्सिडर करू, त्याला फर्स्ट डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. तर डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय dx चं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन ऑफ ई रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस z. ए रेस टू दी पॉवर ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर ऑफ x होतो आणि अगेन डिफरन्शिएट करावं लागेल ax प्लस b ला. म्हणजेच इथून a डिफरन्शिएट होईल, a कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ x 1 येईल, याचं डिफरन्शिएशन 0 म्हणजे a इंटू ई रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b हे पहिलं डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx ची व्हॅल्यू. सेकंड याला अगेन डिफरन्शिएट करूया सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर dx ऑफ dy बाय dx येईल. a कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ e रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b या फॉर्मॅट मध्ये येईल. हा होईल d2y अपॉन dx स्क्वेअर. a कॉन्स्टंट बाहेर, याचं डिफरन्शिएशन a रेस टू दी पॉवर ऑफ x प्लस b आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस b, कारण की कंपोजिट फंक्शन आहे म्हणून. तर a इंटू ई रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b, इथून a कॉन्स्टंट बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1, b चं 0 म्हणजे a च राहील, a इंटू a स्क्वेअर होईल. म्हणजेच d2y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू आली a स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b. हे सेकंड डेरिव्हेटिव्ह झालं. याला अगेन डिफरन्शिएट करा, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळते. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर ddx ऑफ d2y अपॉन dx स्क्वेअर. a कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ e रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b, तर a स्क्वेअर e रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b जसच्या तसं, आणि a चं डिफरन्शिएशन a म्हणजेच येईल a क्यूब e रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b d3y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू. हे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला ऑब्झर्व करा, त्याचं जनरल काय कॉमन निघते, त्यांचे पॉवर कसे सेम आहेत, हे सगळं ऑब्झर्व केल्यानंतर त्याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. तर इथं बघा, प्रत्येक वेळेस a चा पॉवर इन्क्रीज होत आहे, e रेस टू दी पॉवर ऑफ x जसच्या तसंच आहे, तर याचा सिंपल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण लिहू शकतो. ते अशा प्रकारे, देअरफॉर द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज, सरळ सरळ येईल dn y अपॉन dx रेस टू दी पॉवर ऑफ n इज इक्वल टू a रेस टू दी पॉवर ऑफ n e रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b, कारण की इथं फक्त a चा पॉवर वाढत आहे, जसं e रेस टू दी पॉवर ऑफ ax प्लस b जसच्या तसं होत आहे. तर हे झालं त्याचं आन्सर. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 सुद्धा त्यातला झालेला आहे सॉल्व. फोर्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा, ज्यात दिलेला a रेस टू दी पॉवर ऑफ px प्लस q. याला सॉल्व करण्यासाठी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी a रेस टू दी पॉवर ऑफ x चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्याचा डिफरन्शिएट करून फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर डिफरन्शिएट करू आणि व्हॅल्यू फाइंड आउट करू. याला पहिल्यांदा y म्हणून लिहून घ्यायचं आणि डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल डिफरन्शिएशन ऑफ a रेस टू दी पॉवर ऑफ px प्लस q. या फॉर्मॅट मध्ये आता याला डिफरन्शिएट करू. a रेस टू दी पॉवर ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू दी पॉवर ऑफ x इंटू लॉग a ची व्हॅल्यू आहे px प्लस q, आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ px प्लस q. तर a रेस टू दी पॉवर ऑफ px प्लस q जसच्या तसं लॉग a ची व्हॅल्यू जी आहे, सॉरी इथं लॉग a पाहिजे, लॉग a जसच्या तसं, आणि डिफरन्शिएशन ऑफ px, p कॉमन बाहेर, x चा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x1 आणि q चा 0 म्हणजे p ची येईल, p बाहेर घेऊया, p a रेस टू दी पॉवर ऑफ px प्लस q इंटू लॉग a. हे झाला dy बाय dx फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलेला आहे. याला अगेन डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. याला जर अगेन डिफरन्शिएट केलं तर डिफरन्शिएशन ऑफ dy बाय dx इज इक्वल्स टू p कॉन्स्टंट बाहेर a रेस टू दी पॉवर ऑफ px प्लस q चं डिफरन्शिएशन होईल, लॉग a सुद्धा कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ a रेस टू दी पॉवर ऑफ px प्लस q, बाकीच्या टर्म्स त्या कॉन्स्टंटच आहे, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट होईल. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर आपल्याला मिळेल p इंटू लॉग a जसच्या तसं, याचं डिफरन्शिएशन a रेस टू दी पॉवर ऑफ x इंटू लॉग a, आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ px प्लस q, तर तो p येईल, आणि p इंटू p स्क्वेअर, पुन्हा लॉग a चा इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर इंटू a रेस टू दी पॉवर ऑफ px प्लस q d2y अपॉन dx स्क्वेअर. याला अगेन, हे झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इंटू p आल्यानंतर इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, अगेन याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. तर dx ऑफ d2y अपॉन dx स्क्वेअर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल, मग
पी स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर लॉग ए चा होल स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन करावं लागेल फक्त ए रेस टू दी पॉवर ऑफ पी एक्स प्लस क्यू चं. तर पी स्क्वेअर जसं तसं लॉग ए चा होल स्क्वेअर जसं तसं याचं डिफरन्शिएशन ए रेस टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू लॉग ए आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ पी एक्स प्लस क्यू पी म्हणजे होईल पी क्यूब लॉग ए चा होल क्यूब इंटू ए रेस टू दी पॉवर ऑफ पी एक्स प्लस क्यू. या फॉर्मॅटमध्ये d3y अपॉन dx स्क्वेअर सुद्धा येऊन जाईल. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तिघांनाही ऑब्झर्व जर केलं तर तिघांना ऑब्झर्व करून आपल्याला दिसत आहे पी चा पॉवर इन्क्रीज होत आहे आणि लॉग चा पॉवर सुद्धा इन्क्रीज होत आहे. म्हणजे याला जनरल फॉर्म मध्ये लिहिताना nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा फाइंड आउट करताना आपण सरळ सरळ त्यांची पॉवर nth लिहून घेऊ म्हणजे आपला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. देअरफॉर त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह nth ऑर्डर derivative of a raised to the power of px plus q is dny upon dx raised to the power of n p raised to the power of n into a raised to the power of px plus q into log a raised to the power of n. तर अशा प्रकारे याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. चौथा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा ज्यात दिलेले लॉग ax प्लस b याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर दिलेल्या क्वेश्चनला y कन्सिडर करायचं आणि डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्टिव्ह x. पाचव्या नंबर क्वेश्चन मध्ये तर dy बाय dx इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ ax प्लस b. तर लॉग चा डिफरन्शिएशन 1 अपॉन x येतो, x ची व्हॅल्यू ax प्लस b आहे, अगेन डिफरन्शिएशन ax प्लस b चा. तर इथे व्हॅल्यू येईल 1 अपॉन ax प्लस b. याचं डिफरन्शिएशन येईल डिफरन्शिएशन ऑफ x विथ रिस्पेक्टिव्ह x 0 होऊन जाईल, फक्त a चं डिफरन्शिएशन आणि a 0 होऊन जाईल. तर a अपॉन ax प्लस b जसच्या तसं dy बाय dx ची व्हॅल्यू आलेली आहे. आता याला अगेन डिफरन्शिएट करूया मग व्हॅल्यू फाइंड आउट होईल. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला याचा. अगेन डिफरन्शिएट करूया. टाइम डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर आपल्याला dy बाय dx ला लिहून घ्यायचा आहे a इंटू ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1 कारण की इन्व्हर्स घेऊ त्याचा आणि डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्टिव्ह x. डिफरन्शिएट केल्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळते ते म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ dy बाय dx इज इक्वल्स टू a कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1. तर याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी a कॉन्स्टंट जसच्या तसा मायनस 1 कॉन्स्टंट बाहेर x रेस टू दी पॉवर n चा फॉर्म्युला जर घेतला तर हा d2y अपॉन dx स्क्वेअर च्या फॉर्मॅट मध्ये आणि इकडे जे लिहिणार आहात आपण ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1 अगेन डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस b या फॉर्मॅट मध्ये येईल. तर याचं डिफरन्शिएशन येईल a इंटू a स्क्वेअर मायनस 1 ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 2 येईल d2y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला. आता थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणण्यासाठी याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह x. मग थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. तर बघा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. तर d2y अपॉन dx स्क्वेअर चं डिफरन्शिएशन इज इक्वल्स टू a स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर मायनस 1 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 2. तर a स्क्वेअर मायनस 1 हे मायनस 2 सुद्धा कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 2 मायनस 1 आणि डिफरन्शिएशन ऑफ ax प्लस b a येईल म्हणजे इथे येईल a क्यूब मायनस 1 आणि हा मायनस 2 आणि याचं डिफरन्शिएशन जो आलेला आहे ते आलेला आहे मायनस 2 मायनस 1 म्हणजे ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 3 या फॉर्मॅट मध्ये आलेला आहे d3y अपॉन dx क्यूब. तर तीनही वेळा डिफरन्शिएट करून आपण व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तीनही वेळा डिफरन्शिएट करून व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तीनही व्हॅल्यूचं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला दिसते की तिथं काय होत आहे a चा स्क्वेअर वाढत जात आहे. मायनस 1 मायनस 2 म्हणजे फॅक्टोरियलच्या फॉर्मॅट मध्ये तिथं आलेला आहे. फॅक्टोरियलच्या फॉर्मॅट मध्ये जेव्हा जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला तिथे ऍडजस्टमेंट करून क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. तर याचा आन्सर आता जनरल फॉर्म मध्ये काय होईल बघा. इन द जनरल फॉर्म द nth डेरिव्हेटिव्ह of given question given as तर dny upon dx raised to the power of n is equals to तो मायनस 1 त्याचा पॉवर n मायनस 1 घेऊ कारण की n मायनस 1 घेतल्यावर तिथे ऍडजस्टमेंट होईल n मायनस 1 इंटू फॅक्टोरियल आणि a रेस टू दी पॉवर ऑफ n वाढत आहे अपॉन मध्ये ax प्लस b रेस टू दी पॉवर ऑफ
एन या फॉर्मॅटमध्ये त्याची काय होत आहे आन्सर वाढत जात आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह करू शकतो आणि हे झालं त्याचं आन्सर. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करायचा जो दिलेला आहे cos x. तर या प्रकारच्या क्वेश्चनचे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. सगळ्यात पहिले दिलेला जो आहे त्याला y कन्सिडर करायचं. लेट y इज इक्वल्स टू cos x. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरन्शिएट केला dy बाय dx इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ cos x. तर dy बाय dx cos x चं डिफरन्शिएशन आपल्याला मिळेल sin x. त्याला अगेन डिफरन्शिएट करा dy बाय dx ला. तर डिफरन्शिएशन येईल cos sin x चं डिफरन्शिएशन लिहावं लागेल. तर हा झाला d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस cos x. याला अगेन डिफरन्शिएट करा. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. थर्ड ऑर्डर साठी अगेन डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. तर डिफरन्शिएशन ऑफ d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ मायनस cos x. तर मायनस साइन कॉन्स्टंट बाहेर. डिफरन्शिएशन ऑफ cos x sin x येऊन जाईल आणि इथं d3y अपॉन dx क्यूब. cos x चं डिफरन्शिएशन मायनस sin x येतो तर हे मायनस आणि मायनस 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 प्लस होऊन जाईल. तर हे sin x आलं. आता या तीनही ठिकाणी तीन डिफरंट व्हॅल्यू भेटल्या. तर या व्हॅल्यूला जर सारखं करायचं असेल तर आपल्याला इथं अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावा लागेल. अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार ऍडजस्टमेंट इथं करावं लागेल. तर साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि सगळ्यांना कॉसच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे. याला dy बाय dx ला आपण कॉसच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर cos पाय बाय 2 प्लस थिटा हा राहतो साइन थिटा. तर याला अशा फॉर्मॅट मध्ये लिहिलं. इथं d2y अपॉन dx स्क्वेअर ला सुद्धा अलाइड अँगलच्या फॉर्मॅट मध्ये जर लिहितो म्हटलं तर कॉसच्या फॉर्मॅट मध्ये cos पाय प्लस थिटा. तर थिटाची व्हॅल्यू x आहे आणि इथं आपल्याला पाय बाय 2 च्या फॉर्मॅट मध्ये आहे. तर इथं आपण याला करणार आहोत cos 2 पाय बाय 2 प्लस थिटा. कारण की 2 2 गेट कॅन्सल. पाय प्लस x ची व्हॅल्यू येऊ शकतो. पाय प्लस x व्हॅल्यू येऊ शकतो. आणि याला जर करायचं असलं d3y अपॉन dx क्यूब ला अलाइड अँगल फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये तर cos 3 पाय बाय 2 प्लस थिटा. थिटा x या फॉर्मॅट मध्ये होईल. आता याचं जनरल सोल्युशन जे येईल किंवा nth डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहेत. nth डेरिव्हेटिव्ह ऑफ y is equals to cos x is dny upon dx raised to the power of n is equals to cos of n pi by 2 plus x या फॉर्मॅट मध्ये येईल. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल 6 नंबरचा. म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला इथे सुद्धा यूज झाले आणि इथे यूज होऊन आपण त्याचा आन्सर फाइंड आउट केलेलं आहे. सातवा आठवा क्वेश्चन जसा हा 6व्या नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला कॉस आणि साइन. तिथं कॉस आणि साइन केलं साइन कॉस डिफरन्शिएट येते. तर त्याला एका कोणत्याही मध्ये कन्वर्ट करू शकता. एक तर साइन मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा कॉस मध्ये कन्वर्ट करू शकता. ते कन्वर्ट करण्यासाठी तुमच्याकडे अलाइड अँगल फॉर्म्युला आहे त्यांचा यूज करून सॉल्व्ह करा. आता मी हा 9व्या नंबरचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आणि उरलेले जे बाकीचे आहे ते तुम्ही करायचे आहेत आणि मला आन्सर सेंड करायचा आहे. जर काही प्रॉब्लेम आली तर सोशल मीडिया नेटवर्क्सवर कमेंट करू शकता किंवा मला सुद्धा कळवू शकता. आपण ते सुद्धा सॉल्व्ह करू. 9 नंबरचा क्वेश्चन आहे लॉग ऑफ 2x + 3. अदर तुमच्यासाठी होमवर्क. तर दिलेल्या क्वेश्चनला y कन्सिडर करायचं. y कन्सिडर केल्यानंतर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ log ऑफ 2x + 3. लॉगचं डिफरन्शिएशन 1 अपॉन x. x ची व्हॅल्यू 2x + 3 आहे. अगेन डिफरन्शिएशन ऑफ 2x + 3. तर 1 अपॉन 2x + 3 जसं तसं 2 कॉन्स्टंट बाहेर. डिफरन्शिएशन ऑफ x 1. 3 चं 0 म्हणजे 2 येईल. म्हणजे आन्सर काय आलं 2 अपॉन 2x + 3 डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तर याला लिहिल्यानंतर आपण याचा आन्सर अगेन डिफरन्शिएट करावा लागेल. डिफरन्शिएट केल्यानंतर व्हॅल्यू फाइंड आउट होईल. याला आणखी आपण सिंपल फॉर्म मध्ये लिहू शकतो. dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 2x + 1 + 3 raised to the power of -1 इन्व्हर्स फंक्शन मध्ये लिहिलं. अगेन डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे आपल्याला. ते म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट बाहेर. डिफरन्शिएशन ऑफ 2x + 3 raised to the power of -1. याचा डिफरन्शिएशन 2 कॉन्स्टंट बाहेर -1 बाहेर. डिफरन्शिएशन याचं येईल 2x + 3 raised to the power of -1 आणि -1. अगेन डिफरन्शिएशन ऑफ 2x + 3. इथून अगेन 2 कॉन्स्टंट येईल. तर 2 इंटू -1 raised to the power of 2x + 3 raised to the power of -2 इंटू 2. तर हा 2 2 जा 4 होऊन जाईल किंवा 2 चा स्क्वेअर लिहू शकतो आपण. 2 स्क्वेअर -1 इंटू 2x + 3 raised to the power of -2 d2y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू. याला अगेन डिफरन्शिएट करा म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळते विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर d3y अपॉन dx स्क्वेअर. कॉन्स्टंट जी टर्म आहे ती बाहेर.
-1 डिफरन्शिएशन करावं लागेल फक्त 2x प्लस 3 रेज टू दी पॉवर ऑफ -2 चं. तिथे x रेज टू दी पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला लागल्यानंतर 2 स्क्वेअर -1 इंटू -2 कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन येईल त्याचं 2x प्लस 3 रेज टू दी पॉवर ऑफ -3 आणि अगेन डिफरन्शिएशन केल्यावर 2. तर इथं 2 चा क्यूब होईल इंटू -1 आणि हा -2 सुद्धा इथं मल्टिप्लाय होईल -2 इंटू 2x प्लस 3 रेज टू दी पॉवर ऑफ -3. तर हे झालं d3y अपॉन dx क्यूब ची व्हॅल्यू. आता याला बारीकपणे जर ऑब्झर्व केलं तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळते. बघा 2 चे पॉवर सुद्धा इन्क्रीज होत आहे आणि फॅक्टोरियल सुद्धा इथं मिळणार आहे आणि 2x प्लस 3 चा पॉवर सुद्धा इन्क्रीज होत आहे. त्याचा जनरल फॉर्म आपण हे सगळ्या तिघांची ऑब्झर्वेशन केल्यानंतर सांगू शकतो आणि लिहू शकतो. Therefore the nth derivative of given function as dny upon dx raised to the power of n. तर आपल्याला दिलेल्या फंक्शन नुसार -1 चा पॉवर सुद्धा इन्क्रीज होत आहे. तर -1 रेज टू दी पॉवर ऑफ n -1 लिहिण्याची गरज कारण की एक पॉवर कमीच लिहावा लागतो. त्यानंतर फॅक्टोरियल न सुद्धा इन्क्रीज होत आहे. तर n-1 फॅक्टोरियल 2 चा पॉवर सुद्धा इन्क्रीज होत आहे. तर 2 रेज टू दी पॉवर ऑफ n आणि याला जर खाली लिहिलं 2x प्लस 3 तिथं वरते मायनस पॉवर आहे खाली लिहिलं पॉझिटिव्ह पॉवर येईल म्हणून 2x प्लस 3 रेज टू दी पॉवर ऑफ n. तर हे झालं त्याचं जनरल सोल्युशन किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर अशा प्रकारे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात. जर बाकीच्या क्वेश्चन मध्ये डिफिकल्टी असतील तर सांगा, फॉर्म्युले लर्न करा आणि रेग्युलर टेस्ट देत चला. ज्या टेस्ट मी तुम्हाला सांगत आहे त्या. घरीच राहा, सुरक्षित राहा अँड जॉइन द कॅम्पेन लर्न ॲट होम. थँक्यू.